श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 2026 म्हणजेच आज सोमवती अमावस्या 16 फेब्रुवारी 2026 सोमवार रोजी साजरी केली जाणार आहे. तर पंचांगानुसार अमावस्या तिथी ही 16 फेब्रुवारी संध्याकाळी 8:35 चालू होणार आहे आणि 17 फेब्रुवारीला सायंकाळी 5:35 संपेल. सोमवारच्या सूर्यास्ताच्या वेळी अमावस्या तिथी असल्याने 16 फेब्रुवारीला व्रत व पूजा करणे शास्त्रयुक्त मानले गेले आहे. स्नानदानाची वेळ ही 17 फेब्रुवारी 2026 रोजीच असणार आहे, म्हणजेच मंगळवारी. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा आणि पवित्र नदीत स्नान विशेष महत्त्व आहे. ही अमावस्या ही पितरांना समर्पित असते. सोमवती अमावस्याच नाही तर सर्व महिन्याच्या ज्या अमावस्या असतात त्याचबरोबर आपल्या घरातील दोष दूर करण्यासाठी असे उपाय करण्यासाठीच ही अमावस्या आहे. त्याचबरोबर पितरांना शांती मिळण्यासाठी असेल, त्याचबरोबर घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी असेल, वास्तुदोष असेल, नजरदोष असेल, या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी अमावस्या तिथी खूप महत्त्वाची असते. त्याचबरोबर आपल्या पितरांसाठी जप तप दान धर्म करण्यासाठी खूप महत्त्वाची तिथी असते. आपल्याला सध्या साध्या पद्धतीनेच दही व भाताचा साधा असा उपाय करायचा आहे आणि खरंच हा जर उपाय केला तर 100% तुम्हाला याचा लाभ होणार आहे. वास्तुदोष असेल, नजरदोष असेल, पितृदोष असेल, तुम्हाला नक्की या उपायाने फरक मिळणार आहे. हे उपाय करा, श्रद्धायुक्त पद्धतीनेच हा उपाय करा. उगे करायचा आहे म्हणून असा करू नका. आणि हा उपाय सोमवारी न करता मंगळवारी हा उपाय आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. हे 3 उपाय आपण करू शकता. पहिला उपाय हा दही भात कसे ठेवायचा आहे हे पाहू. उद्या लवकर उठून मूठभर तांदूळ घेऊन स्वच्छ असे किडलेले नाही असे स्वच्छ तांदूळ आपल्याला 3 उपाय करायचे असतील तर त्याच्यासाठी जास्तच तांदूळ घेऊन 1 वाटीभर तांदूळ घेऊन ते स्वच्छ असे घ्यायचे आहेत. त्याला कीड वगैरे लागलेली नसावी व स्वच्छ धुवून भात शिजवायचा आहे. आपण नेहमी जसा भात करतो तसा हा भात करायचा नाही आहे. तर नेहमी आपण जो भात करतो त्याच्यात तेल तूप मीठ टाकत असतो, परंतु हा तेल मीठ तूप न घालता तो भात शिजवायचा आहे. अळणी भात करायचा आहे. तर त्याच्यानंतर आपण थोडेसा दही घ्यायचा आहे. योग्य त्या मापामध्येच हे भात घ्यायचा आहे आणि आपण भात दही आणि पितरांसाठी आपण करणार आहोत. एवढं लक्षात ठेवा, पितरांसाठी करणार आहोत. त्याच्यासाठी काळे तीळ हे मिक्स करणार आहोत आणि आपण आपल्या घरामध्ये म्हणजेच छतावर किंवा तुमचे फ्लॅट सिस्टीम असेल तर तुम्ही गॅलरीमध्ये, खिडकीमध्ये किंवा अंगणामध्ये अशा प्रकारे कोणत्याही तिन्ही जागेवर दक्षिण दिशेलाच हा नैवेद्य दाखवायचा आहे. दुपारी 12 वाजता आपल्या छतावर, गॅलरीमध्ये कुठे पण तुम्हाला तुमच्या ठिकाणी जशी जागा योग्य आहे अशा ठिकाणी दाखवायचा आहे. जिथे कावळे वगैरे येतात दक्षिण दिशेला खिडकी किंवा तुमच्या छतावर हा नैवेद्य ठेवायचा आहे. तर एक अशी डिश घ्या की दर महिन्याला हा उपाय तुम्ही पितरांसाठी करू शकताय. त्याच्यासाठी आपण एक डिश घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये दर महिन्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही नाही तर मग केळीचं पान किंवा एखाद्या झाडाचे पान घेऊन तो नैवेद्य त्या ठिकाणी दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. अळणी भात व दही ठेवायचे आहे. ते पितरांना नैवेद्य दाखवायचं आहे. सोबत तुम्ही काळे तीळ देखील त्यामध्ये ठेवायचे आहेत, म्हणजेच मिक्स करायचे आहेत. काळे तीळ एकत्र कालवून ठेवायचे आहे व आपल्या पितरांसाठी आपण आपल्या अंगणात किंवा छतावर किंवा गॅलरीमध्ये दक्षिण दिशेला ठेवायचे आहे. ते नैवेद्य ठेवताना ओम पितृ देवता आय नमः असे म्हणायचे आहे. असे म्हणतच तो नैवेद्य तिथे ठेवायचा आहे. नक्की पितृ अमावस्याला आपल्या उंबरठ्यावर येत असतात. कोणतीही अमावस्या असू द्या, नक्की पितृ आपल्या दारावर येऊन पाहत असतात की सकाळी लवकर येऊन पाहत असतात की हे वंशज आपल्यासाठी काही करतात की नाही. दान धर्म तप जप हे पाहत असतात. म्हणूनच वर्षातून एकदाच पितृ जेव घालणे एवढंच नाही तर आपण
दर महिन्याला जे अमावस्या असते तेव्हा सोमवती असू द्या, कोणतीही अमावस्या असू द्या, तर तेव्हा आपण हा उपाय करायला पाहिजे. कमीत कमी दान धर्म नैवेद्य अमावस्याला केला गेला पाहिजे. कारण पितृ हे आपली वाट बघत असतात, काय करतायत काय नाही. त्याच्यासाठी हे खूप फलदायक असते. दुसरा उपाय हा आपण आपल्या उंबरठ्यावर करायचा आहे. म्हणजे जो अळणी भात आहे, जो तुम्हाला जास्त करायला सांगितला त्यातलाच थोडा भात घ्यायचा आहे, दही घ्यायचं आहे व त्यामध्ये दही घ्यायचे आहे व दरवाजाच्या बाहेर उभे राहून आतमध्ये एंट्रीच्या जागी म्हणजेच उंबरठ्यावर आपण इकडे तोंड करून चौकटीवरून ते खाली उंबरठ्यापर्यंत 7 वेळा उतारा करायचा आहे व श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा म्हणून तो उतारा आपल्याला चौकटीवरून वर खाली करून चौकटीपासून ते उंबऱ्यापर्यंत हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं 7 वेळेस हा उतारा करायचा आहे. आणि दही भाताचा तो उतारा झाल्यानंतर दही भात दूर जाऊन ठेवायचा आहे. जात असताना आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीशी बोलायचं नाही, काही करायचं नाही. डायरेक्ट आपण अशा ठिकाणी जायचं आहे की तिथे कोणालाही आपल्या त्या उतार्याचा त्रास होणार नाही. व तो ठेवल्यानंतर मागे वळून बघायचं नाही. डायरेक्ट घरी येऊन हातपाय धुवून घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थांना मुजरा करायचा आहे आणि बिलकुल बोलायचे नाही. त्याच्यानंतर याच्यामुळे काय होणार आहे की नकारात्मक ऊर्जा घरात नजरदोष बाधा असेल तर नक्की दूर होण्यास मदत होईल. हा उपाय केल्याने मदत होईल. त्याचप्रकारे आपण हाच उपाय नारळाचा पण उतारा करू शकता. तिसरा उपाय हा आपण घरातील व्यक्ती म्हणजेच लहान मुले किरकिर करत असेल, त्यांना कशाची नजर लागलेली असेल, मोठे व्यक्ती असेल, त्यांना नेहमी दुखत असेल, काही ना काही आजार होत असतील, चिडचिडे भांडण वगैरे काही ना काही कारणास्तव घरात दोष असतील, तर हा आपण तिसरा उपाय करायचा आहे. तर तो मोठी व्यक्ती असो अगर छोटी व्यक्ती असो, जर मुले किरकिर करत असेल, मोठे व्यक्ती हे असेल, तर हा वेगवेगळा उतारा घ्यायचा आहे. एकच उतारा दोघावरून नाही हे करायचा, उतरायचा नाही आहे. भात व दह्याचा. तर आजारी पडत असेल अशासाठी अमावस्याला पौर्णिमेला त्रास होत असेल त्या व्यक्तीला, तर आपण हा दही भाताचा तिसरा उपाय करायचा आहे. तर दही भात घ्यायचा आहे व लहान मुले असतील अगर मोठे असतील तर त्यांच्यावरून आपल्याला दही भात घेऊन त्यांच्यावरून हा उतारा करायचा आहे. 7 वेळास हा डोक्यावरून ते पायापर्यंत 7 वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. जसं आपण दुसरा उपाय केला आहे त्याचप्रमाणे हा पण तिसरा उपाय करायचा आहे व श्री स्वामी समर्थ म्हणून आपण 7 वेळा हा लहान मुलांचा करू शकतो किंवा मोठ्यांचा हा उतारा वेगवेगळा अशा प्रकारे आपण हा उतारा करायचा आहे व तो दूर असा जाऊन ठिकाणी ठेवून यायचा आहे. त्याचा कोणालाही त्याची त्याचा कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी व येताना कोणाला बोलायचे नाही, मागे वळून बघायचे नाही. आल्यानंतर घरात स्वच्छ असे पाय धुवायचे आहे आणि आपण श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीजवळ फोटोजवळ मुजरा करायचा आहे आणि स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. अशा प्रकारे लहान मुलांना कोणती बाधा झालेली असेल, बाहेरची बाधा झाली असेल, किरकिर करत असेल, घरात दोष असेल, आजारपण असेल, काही ना काही दोष असेल, तर नक्की हा उपाय केल्याने नक्की तुम्हाला फरक जाणवेल आणि हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. अशा प्रकारे ही माझी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.